केसांवरती कोरपड टाकताच नक्कीच केस अगदी दाट आणि काळे होतील. लांब दाट काळे केस प्रत्येकाला आवडतात. हेल्दी केस नेहमीच तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवत असतात. पण आजच्या काळात केसांच्या समस्या खूप वाढल्या आहेत आणि यात अनेक कारणे असू शकतात. जसं की जीवनशैलीमध्ये बदल होतात, चुकीच्या खाण्याच्या सवयी, प्रदूषण, जास्त केमिकलयुक्त पदार्थांचा वापर आणि दिनचर्या यांचा त्वचेवर तसेच केसांवर वाईट परिणाम दिसून येतो. त्यामुळे केसामध्ये कोंडा होणे, केस कोरडे होणे, केसाला फाटे फुटणे आणि केस अवेळी पांढरे होणे ह्या समस्या जास्त निर्माण होतात. पण थंडीच्या काळामध्ये प्रामुख्याने आपल्याला केसांची जास्त काळजी घ्यावी लागते आणि त्याच्यामध्ये फायदेशीर ठरतं ते म्हणजे कोरपडीचं तेल. तर ही कोरपड तुम्हाला तुमच्या केसांमधील ज्याही समस्या असतील त्यांच्यासाठी भरपूर कारबाज ठरणार आहे. आता बऱ्याचदा असं होतं की आपले केस फार गळायला लागतात आणि असे बघा टक्कल अगदी पडायला लागतं, फार विरळ होतात आणि आपल्याला चिंतासुद्धा होते की आता हे केस गळती कशी बरं थांबेल. यावरती आपण अगदीच एक व्हिडिओ शेअर केलेला आहे कांद्याचं तेल. ते अगदी कारबाज आहे. पण त्याच व्यतिरिक्त तुम्ही जर हे अलोवेरा तेल जर केलं तर ते सुद्धा तुम्हाला कारबाज ठरणार आहे. आता कोरपड घ्यायची आहे, पण कोरपड कोणती घ्यावी? ज्या कोरपडीवर असे छोटे छोटे पांढरे डाग असतील आपल्याला त्या कोरपडीचा वापर करायचा आहे. आता मी इकडे फ्रेश अशी कोरपड घेतलेली आहे. तुम्ही अगदी मार्केटमध्ये अलोवेरा जेल मिळतं त्याचा वापर केला तरी चालेल. आता कोरपडीचं प्रमाण किती घ्यायचं, काय घ्यायचं हे मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. पण तुम्हाला हे तेल एकदम फायदेशीर ठरणार आहे ते मात्र नक्कीच. आता कोरपड कापल्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप येते ती म्हणजे कोरपड ही स्वच्छ धुवून घ्यायची. कारण आता कोरपड आपण बाहेर ठेवतो त्यामुळे त्याच्यावरती धूळ ही बसते. त्यामुळे आपल्याला कोरपड आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ही कोरपड आपल्या केसांना मॉइश्चराईज करते आणि बऱ्याचदा आपण काय करतो की कोरपड ही मात्र केसांना लावतो पण तिचा खूप वास येतो किंवा कडवटपणा येतो आणि त्यामुळे कुठेतरी आपण ती गोष्ट किंवा ते कोरपड लावण्यास केसांना टाळत असतो. मग कोरपड धुवून घेतल्यानंतर ती स्वच्छ अशी पुसून घ्यायची म्हणजे त्यावरची पूर्ण धूळ निघून जाते. आता तुम्ही बघू शकता कोरपड ही व्यवस्थितरित्या आपण धुवून घेतलेली आहे आणि अशीच कोरपड निवडली आहे की ज्यावरती पांढरे असे डाग असतील. आता आपल्याला ह्या कोरपडीचा गर काढायचा आहे. आता तो कशा पद्धतीने काढायचा ते सुद्धा सांगते. तर अगदी छोट्या छोट्या याच्यामध्ये तुम्हाला कोरपड जी आहे ती अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे. आता कोरपडीचं प्रमाण म्हणजे हे जे तेल बनवतोय ते तुम्ही भरपूर प्रमाणात सुद्धा बनवून ठेवू शकता किंवा मग थोड्याच प्रमाणात बनवून ठेवलं तरी चालेल. तर तुम्हाला आधी कोरपडीचा अशा पद्धतीने गर काढून घ्यायचा आहे. आता बघा ही कोरपड काय करते तर केसांना मॉइश्चराईज करते, केसांना पोषणसुद्धा देते आणि केस गळतीसुद्धा कमी करते. आता जेव्हा आपण यामधनं गर काढतोय तर दोन्हीही साईडचे जे काटे असतात ते आपल्याला आधी कापून घ्यायचे आहेत. काटे कापल्यानंतर जी काही वरची बाजू असते तिचं म्हणजे एक साल तुम्हाला काढून घ्यायची आणि अगदी अलगदरित्या तुम्ही काय करू शकता की चमच्याचा वगैरे वापर करून सुद्धा ही प्रोसेस करू शकता. म्हणजे चमच्याने अगदी व्यवस्थितरित्या गर येतो किंवा अशा पद्धतीने चाकूचा वापर केला तरीही चालेल. अगदी एकदम सोप्या पद्धतीने गर हा बाहेर येतो. आता हा अलोवेरा जो आहे तो कोंडासुद्धा कमी करण्यास खरंच खूप कारणीभूत असतो आणि बऱ्याचदा आपल्या डोक्याला ना खाज येत असते. आता ही खाज का बरं येतं? एकतर कोंडा वगैरे झालं म्हणून आणि ड्रायनेस खूप येतो हिवाळ्यामध्ये त्यामुळे सुद्धा आपल्या डोक्यावरती खूप खाज येते किंवा मग घाम वगैरे आला असेल तर घामामुळं सुद्धा डोक्याला जे आहे ते खाज येते कारण तो घाम तिथेच डिपॉझिट होऊन जातो म्हणून. आता साधारणतः मी अर्ध कोरपड घेतली आहे आणि त्याचा अशा पद्धतीने गर काढून घेतला आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं आणि मिक्सरच्या भांड्यातून हा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे जेणेकरून याची एकसंध अशी पेस्ट तयार होईल. अशी आपल्याला क्यूबमध्ये हा अलोवेरा नको आहे. आता आपण अलोवेरा काढून घेतोय पण आपल्याला हे जे काही तेल बनवायचं आहे ते लोखंडी कढईतच बनवायचं आहे. तुम्हाला माहितीच असेल लोखंडी कढईमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं त्यामुळे आपण लोखंडीच कढईचा वापर करतोय. नसेलच तर दुसरं कोणतंही भांडं घेतलं तुम्ही तरी काहीही हरकत नाही आहे. आता इकडे ही लोखंडी कढईमध्ये आपण घेतोय खोबऱ्याचं तेल. आता बघा खोबऱ्याचं तेल किती घ्यायचं
आणि अलोवेरा म्हणजेच कोरफडीचा गर किती घ्यायचा. आता जेवढा कोरफडीचा गर तुमचा भरला असेल अगदी तेवढंच तुम्हाला खोबऱ्याचं तेल घ्यायचं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे. आता साधारणतः इथे जे अलोवेराचा गर काढला तो माझा भरलेला होता 3 ते 4 चमचे. तर त्याच हिशोबाने मी इकडे घेतलेला आहे तेल. तर साधारणतः मला 20 ते 24 ml एवढं खोबऱ्याचं तेल मी घेतलेलं आहे. आणि मी जे काही प्रमाण ठेवलं आहे ते अगदी खोबऱ्याचं तेल थोडंसं जास्त आणि अलोवेराचं जी आपण पेस्ट करून घेतली आहे ती कमी अशा पद्धतीने घेतलं आहे. तुम्ही बघू शकता तेलाचं प्रमाण इकडे जास्त दिसत आहे. आता आपल्याला लागणार आहे काळी मिरी. आता तुम्ही म्हणाल की हे याच्यामध्ये आपण काळी मिरी का घेतोय तेही मी सांगते, पण इकडे माझ्याकडे आहे काळी मिरीची पावडर, तर ती मी अर्धा चमचा इकडे घालते आहे. काळी मिरीमध्ये तुम्हाला माहितीच असेल मॅग्नेज असतं, फॉस्फरस असतं, सेलेनियम असतं, व्हिटॅमिन के असतं आणि कॅरोटीन्स यासारखे भरपूर जीवनसत्व आणि खजिने या काळी मिरीमध्ये असतात. तर आपण हे तेल केसांनाच नाही तर आपल्याला जर सांधिवाताचा त्रास होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा बनवतो आहोत. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, ह्या तेलाचा वापर ऑल इन वन हे ऑइल म्हणू शकता. जिथेही तुमचे हातपाय दुखत असेल ते मालिश करण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. आता तुम्हाला हे गॅसवरती ठेवायचं आहे. अगदी कमी फोर्स करायचा आहे गॅसचा, अगदी कमी आच असली पाहिजे आणि त्याच्यावरती हे तेल तुम्हाला शिजवायचं आहे. कुठपर्यंत शिजवायचं आहे, जोपर्यंत अलोवेरा तुमचं जे आहे ते शिजत नाही व्यवस्थितरित्या तोपर्यंत. नंतर गॅस बंद करायचा आहे. आता मी तुम्हाला इकडे व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवते आहे. आता बघा अलोवेरा जी आपण टाकली होती ती अशा पद्धतीने झाली आहे आणि तेल असं वरती तरंगत आहे. हे तेल तुम्हाला गॅसवरनं हे झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि लगेच हे जे आहे गाळून घ्यायचं आहे. आता गाळण्यासाठी तुम्ही सुती रुमालाचा वापर करू शकता, जेणेकरून तुम्हाला एकदाच जे आहे गाळून घेतलं तर पुन्हा गाळण्याची गरज नाही. म्हणजे जो काही कचरा आहे तो अगदी रुमालावरती राहील. किंवा तुम्ही गाळणीने सुद्धा गाळून घेऊ शकता, पण गाळणीने गाळून घेतलं तर तुम्हाला ही प्रोसेस 2दा करावी लागेल. सो या पद्धतीने हे ऑइल तुम्हाला बनवायचं आहे. तुम्ही भरपूर प्रमाणात सुद्धा हे ऑइल बनवून ठेवू शकता. आता ह्या ऑइलचा वापर तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे ते सांगते. तर बऱ्याचदा आपण काय करतो, केस धुण्याच्या 2 तास अगोदर हे लावतो किंवा काही वेळाच्या आधी लावतो. पण याचा इफेक्ट चांगला येण्यासाठी जर तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी याला व्यवस्थित मालिश केली तर तुम्हाला खूप व्यवस्थित असा रिझल्ट मिळेल. आता बघा तुम्ही बघू शकता केस फार पातळ झाले आहेत, केस गळतीसुद्धा होती आहे आणि वयोमानाने सुद्धा ह्या गोष्टी होतात. पण आता अगदी यंग लोकांमध्ये सुद्धा केस पांढरे होणं किंवा केस गळती जास्त होणं हे कॉमन झालं आहे. त्यामुळे झोपण्याच्या आधी ज्या दिवशी तुम्हाला समजा उद्या केस धुवायचे आहे तर आधी तुम्हाला तुमच्या केसांच्या मुळाशी लावून घ्यायचं आहे. केसांच्या मुळाशीहीच तुम्हाला व्यवस्थितरित्या लावून घेतल्यानंतर अगदी हलक्या हाताने याची मालिश करायची आहे. म्हणजे काय होईल, मालिश केल्यामुळे आपल्याला तर झोप तर चांगलीच येईल, पण यामध्ये आपण जे हे ऑइल बनवलेलं आहे, कोरफडीचं जे तेल बनवलेलं आहे त्याचे पूर्ण गुणधर्म आपल्या केसांपर्यंत जातील, मुळाशी जातील सगळ्यात महत्त्वाचं. आणि कुठेतरी आपल्याला याचा जो आहे तो रिझल्ट नक्की भेटेल. आता सगळ्यात मेन प्रश्न की तुम्हाला हा रिझल्ट कधीपर्यंत भेटेल, तर तुम्हाला हा 7 दिवसाच्या आतमध्ये किंवा 15 दिवसापर्यंत नक्कीच रिझल्ट भेटेल. कारण सगळ्यांची बॉडी ही वेगवेगळी असते. आता केसांवरती अवलंबून नाही तर आपली लाईफस्टाईलसुद्धा तेवढीच जी आहे चांगली असणं गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये मेथी दाण्याचा वापर नक्की करा, जेणेकरून तुम्हाला केस गळतीसुद्धा थांबेल. सो आपण ह्या इंटरनल गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा तुम्हाला केस धुवायचे, छान मालिश करून घ्यायचे आणि केस हे बांधूनच झोपायचं. केस हे ओपन असे मोकळे करून झोपायचं नाही. जर मोकळे करून झोपलं तर मग केस हे तुटत असतात. सो तुम्ही हा जे काही ऑइल आहे ते नक्की बनवून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. अगदी आपण 3 वस्तूमध्ये हे ऑइल बनवलेलं आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडलेला असणार. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार आणि सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा.